अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडीतील बालकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. मोठी खुशखबर आहे ती म्हणजे आता अंगणवाडीतच मिळणार डिजिटल शिक्षण. साताऱ्यात स्मार्ट अंगणवाडी योजना जोरात. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. राज्य शासनाने अंगणवाड्यांचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 4,928 अंगणवाड्यांपैकी 1,482 अंगणवाड्यांना हे किट मिळाले असल्याने अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत या माध्यमातून अंगणवाड्यांचा दर्जा वाढवून त्यांना स्मार्ट अंगणवाडी किट देण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्राचे रूपांतर आता आदर्श, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येत आहे. सक्षम अंगणवाडी योजनेमुळे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी व पोषण आहारासाठी, स्वच्छतेसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी लागणारे आधुनिक साहित्य देखील पुरवले जाईल. यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांसाठी आनंदी, सुरक्षित आणि शिकण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. सातारा जिल्ह्यातील 4,928 अंगणवाड्या आहेत. त्यापैकी सन 2024-25 या आर्थिक वर्षात 1,482 अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी साहित्य पुरवठा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. शासन नियुक्त एजन्सीमार्फत या अंगणवाड्यांना 43 इंची LED TV, RO युनिट, पोषण वाटिकेमध्ये फावडे, खुरपे, टिकाव, घमेले, पाणी कॅन, रेट वॉटर हार्वेस्टिंग यासह अन्य साहित्य मिळणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे. तर दूरदृष्टीचे पाऊल ठरवणार अंगणवाड्या आधुनिकीकरणामुळे केवळ मुलांसाठीच नव्हे तर महिलांच्या सक्षमीकरणासाठीही एक महत्त्वाचे केंद्र बनण्यास मदत होणार आहे. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्ययावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकास, विविध उपक्रमाद्वारे महिला, बालके, किशोरियांना विविध सेवा देणे यासाठी स्मार्ट अंगणवाडी ही योजना सातारा जिल्ह्यातील उपयुक्त ठरणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशन यामध्ये अंगणवाडी सेविकेंबाबत नेमकी काय चर्चा होणार किंवा काय निर्णय होणार हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.